जय श्रीकृष्ण. आज सगळ्या अडचणीच यायला लागलेल्या आहेत. आपण 54व्या श्लोकाचा विचार करतो आहोत. तर सर्वेषु भूतेषु, सर्व प्राणीमात्रांमध्ये जो समबुद्धीने वागत असतो, समबुद्धी ज्याची असते आणि त्यामुळं तो माझी भक्ती, पराम भक्ती म्हणजे श्रेष्ठ दिव्य अशी भक्ती प्राप्त करतो किंवा माझ्या विशुद्ध भक्तीची त्याला प्राप्ती होते. म्हणजे जो ब्रह्मभूत झालेला आहे, ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेली आहे, त्याला तात्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्ण आनंदी. आता बघा, अंतिम सुख मिळाल्यानंतर तो किती आनंदी असेल. त्यामुळे त्याच्या ठिकाणी शोकाला वावच नाही आहे किंवा आता कुठल्या गोष्टीची त्याला आशाच नाही आहे. आता आपण याच्यावरचं विवरण पाहणार आहोत की एकदा आपल्याला अंतिम पायरीवर आपण पोहोचलो की पुन्हा आपल्याला मागं काही वळून पाहावं लागत नाही आणि सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी तो समभाव पाहतो. आपण 5व्या श्लोकात अध्यायात पाहिलेलं आहे. शुनीचैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. शुनी म्हणजे कुत्रा आणि श्वपाक म्हणजे चांडाळ. यांच्या बाबतीत पंडित जे असतात, जे धीर पुरुष असतात, ते समदर्शी असतात. तेच पुन्हा पुन्हा आता इथे सांगतात. किंवा 14व्या अध्यायातही समलोष्टाश्म कांचन, किंवा 12व्या अध्यायात सांगितलेलं आहे समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः, किंवा तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. असं सगळी त्याची भावना समबुद्धी झाल्यामुळं त्याला विशुद्ध अशी भक्ती प्राप्त होते. 12व्या अध्यायातला जो चांगला भक्त, श्रेष्ठ भक्त सांगितलेला आहे, सगुण भक्त, तेच पुन्हा इथे समजावून आपल्याला देत आहेत की त्याला माझ्या भक्तीची प्राप्ती होते. समश्लोकी बघूया. ब्रह्म झाला प्रसन्नत्वे, न करी शोक कामना, पावे माझी पराभक्ती, देखे सर्वत्र साम्यजी. संत तुकाराम म्हणतात, सुप्रसन्न आत्मा त्याचा विरोत्तमा, सुप्रसन्न आत्मा त्याचा विरोत्तमा, झाला जेव्हा ब्रह्म संगमात, मग त्या परती इच्छा ते केऊती, शोक तरी हंती धरी कैसा, जेथे तेथे माझी भक्ती गंगे माझी, सर्व भूते आजी शुद्ध झाली, समान सर्वात शांती हे लावत, तुका म्हणे मात हरपली. आता माझी मात हरपली म्हणजे माझ्या मनातल्या सगळ्या भावना या हरपून गेलेल्या आहेत. वामन पंडित म्हणतात, ब्रह्म होता प्रसन्नात्मा, इच्छा शोक न जो करी, सर्वभूती भक्ती माझी, तो सर्व मम पावतो. ज्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत तो मला पावतो असं म्हटलेलं आहे. आता गोखले काय म्हणतात, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, शोक इच्छा नसे तया, समभाव सर्वभूती, पावे मद्भक्ती श्रेष्ठती. सेनापती बापट म्हणतात, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, न शोक वरी न स्पृहा, समहोय सर्वभूतान, मद्भक्ती श्रेष्ठ त्या जडे. नंदापुरे म्हणतात, प्रसन्न चित्ती ब्रह्मभूत, नर न शोक करी न च इच्छितसे, सकल भूता सम देखे त्याला, पराभक्ती मम लाभतसे. नसे इच्छा, हरिपंडित म्हणतात, नसे इच्छा शोक मन विमळ होऊन उरले, जया ब्रह्मानंदे निज मन रसे विश्व भरले, समस्ता भूती जो समगगन जैसे स्थिरचरी, समुद्री कल्लोळा परिभजन माझे मुनी करी, नसे इच्छा शोक मन विमळ होऊ निवरले, जया ब्रह्मानंदे निज मनरसे विश्व भरले.
सगळं विश्व भरून गेलेलं आहे त्याच्या मनामध्ये. शंकराचार्य म्हणतात, हा ब्रह्ममय झालेला प्रसन्न मनाचा योगी कधीच दुःख करत नाही, अगर कशाची इच्छाही करत नाही. सर्व प्राणीमात्रांच्या बाबतीत समभाव होतो आणि माझ्या श्रेष्ठ भक्तीला प्राप्त होतो. भगवंताची भक्ती प्राप्त होणं हे सुद्धा पुण्यकर्मच आहे किंवा हे सुद्धा भाग्य आहे. आता जो ब्रह्माला प्राप्त झालेला आहे, ज्याला अध्यात्म प्रसादाचा लाभ झालेला आहे, असा प्रसन्नात्मा तो एकदम प्रसन्न असतो आणि न कधी दुःख करतो. तो कधी दुःख करतच नाही किंवा कोणती इच्छाही धरत नाही. अर्थात कोणत्याही पदार्थाच्या नाशानं किंवा स्वतःच्या विगुणतेच्या उद्देशानं संताप करून घेतो आणि कोणत्याही वस्तूची अभिलाषा धरतो असं नाही आहे. तर न शोचती न कांक्षती. या वचनानं काय सांगितलं आहे की ब्रह्मभूत पुरुषाचा स्वभाव केवळ सांगण्यात आलेला आहे की ब्रह्मवेत्त्या पुरुषाच्या मनामध्ये अप्राप्त विषयांबद्दल आकांक्षा निर्माणच होत नाही. न कांक्षती किंवा न हृष्यती, पण हा न शोचती न हृष्यती हा पण छान चालला असता की शोचती म्हणजे दुःख करतो आणि हृष्यती म्हणजे आनंदित होतो. इथं कांक्षती शब्द भगवंतांनी का वापरला असेल की त्याला आता कुठलीच इच्छा उरली नाही, त्यामुळं सुखाच्या शोकाच्या सगळ्याच्या पलीकडे तो गेलेला आहे. त्याप्रमाणे सर्व भूतमात्रांमध्ये तो समभाव पाहतो आणि आपल्याप्रमाणेच त्यांच्याकडे सुखदुःखाच्या बाबतीत समभावाने पाहतो. या वाक्यामध्ये आत्मा समभावाने पाहतो म्हटलेलं नाही. कारण का? भक्त्या माम अभिजानंती 55व्या श्लोकात सांगणार आहेत, किंवा भक्तीच्या योगाने मला विशेषत्वाने जाणतो असंही पुढं सांगणार आहेत. आणि 7व्या अध्यायात सांगितले, चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृती नोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. 4 प्रकारचे भक्त तिथेही सांगितलेले आहेत. आणि असं सांगताना 4थी भक्ती सांगताना त्या श्रेष्ठ भक्तीला कोण प्राप्त होतो, तर आता त्याच्या ठिकाणी ज्ञानाचं लक्षण पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत, 55वा श्लोक. पण आता ब्रह्मभूत झालेला हा कसा प्रसन्न आहे, त्याला का बरं कशाचीच इच्छा राहत नाही किंवा त्याला शोक का होत नाही, याच्याबद्दल थोडासा विचार करूया. आता बघा, आपल्याला समजा कुठल्या तरी डोंगरावर जायचे, पर्वतावर जायचे. मग एकदा त्याच्या शिखर, आता आमच्या इकडे कसं आहे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की कळसूबाई हे सर्वोत्तम उच्च शिखर आहे महाराष्ट्रातलं. तर एकदा त्या कळसूबाईच्या शिखरावर गेलो, त्या कळसूबाईचं दर्शन घेतलं की आता आपल्याला काही पुन्हा कुठं जायचं त्याच्यावर राहतं का हो? नाही राहत. किंवा आपण डोंगर पायथा सोडून आलो म्हणून त्याचं दुःखही वाटत नाही, कारण आपलं उच्च ध्येय आपल्याला प्राप्त झालेलं आहे. समजा आपल्याला खूप भूक लागलेली आहे आणि अगदी छान आपल्याला पंचपक्वान्नाचं ताट भरून जेवण मिळाले, तृप्त झालो, पोट भरलं. आता तो कशाची इच्छा ठेवतो का? आपण कशाची इच्छा, म्हणजे आता आपल्याला काही अरेच्या एवढं काहीतरी पाहिजे होतं असं मुळीच होत नाही एकदा तृप्ती झालेली. किंवा एखाद्यानं सर्वात उच्च पदवी घेतली, आता PhD समजा, किंवा ज्या ज्या क्षेत्रातली जी उच्च पदवी आहे ती प्राप्त केली, मग त्याला दुसरं काही दुसरी पदवी मिळवण्याची इच्छा राहते का हो? कारण त्याला सगळं ज्ञान प्राप्त झाले, त्यामुळे आता कुठल्याच गोष्टीचं वाईटही वाटत नाही. समजा आता आम्हाला बेल्जियमला यायचं होतं, बेल्जियमला आलो, इथं पोहोचल्यानंतर तो आनंदच मिळाला की पोहोचलो बाबा आपण भारतातून इथे. आता इथून लगेच पुन्हा म्हणजे मला दुःख होणार आहे का की कशाला मी भारतातून आले? थोडीशी हुरहुर असते, पण तरीसुद्धा ब्रह्मभूत जो झालेला आहे त्याला तिकडून येण्याचं दुःख होत नाही. असा हा आत्मसाक्षात्काराचा आनंद झाला की अजून काही मिळवायचं राहिले, न कांक्षती, त्याला कुठलीही इच्छा राहत नाही, किंवा न शोचती, आता कुठलीच गोष्ट शोक करण्याजोगी पण राहत नाही. म्हणजे त्याचा सगळा देहभावच संपलेला असतो
आणि देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं सारखे समर्थ पण सांगतात. एकदा आत्मबुद्धी झाली की आता आपल्याला काहीही उरत नाही. ज्ञानदेवांनी सुद्धा खूप सांगितलेलं आहे. ते म्हणतात की ज्याला जो अमृतालाही नावे ठेवतो, अमृतालाच जो वाईट म्हणतो, तो भाताची पेज कधी मागेल का? तसं जो ब्रह्मभूत झालेला आहे, ब्रह्मस्वरूप झालेला आहे, त्याला ना शोक ना अपेक्षा असा तो उदासीन निर्विकल्प असतो आणि ज्ञान विज्ञान तृप्तात्मा असतो. म्हणून स्थूल सृष्टीतील सूक्ष्मरूप परमेश्वरी तत्वाचं त्याला पूर्ण ज्ञान झालेलं असतं आणि म्हणून तो अद्वैताचा समभाव सांभाळत असतो, समतोल सांभाळत असतो. समस सर्वेषु भूतेषु, म्हणजे चराचरातील प्रत्येक भूतसृष्टीत तो परमेश्वराचं तत्त्व पाहत असतो, परमेश्वर पाहत असतो. ज्ञानदेवांनी रेड्यामध्ये पाहिले, त्याच्या मस्तकावर हात ठेवला, त्याला वेद सर्वामुख वेद रेड्यामुखी बोलविले, त्यांनी त्याच्यातून बोलवलं. एकनाथांनी गाढवाला पाणी पाजलं, नामदेवांनी कुत्र्याला पोळीवर तूप घातलंय. म्हणजे ही जी समस सर्वेषु भूतेषु, सगळ्या प्राणीमात्रांमध्ये एक भावना बघणं, ही जी आहे अवस्था, ही आता प्राप्त झालेली आहे. त्यामुळं त्याच्या ठिकाणी उणं काहीच नाही, कुठंच काही दिसत नाही. सर्वत्र हा परमात्मा, हा परमेश्वर भरून राहिलेला आहे. आणि सगळी जी महावाक्य आहेत ती त्यांना अनुभवलेली असते. आधी गुरु सांगतात तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेस. मग त्याला अनुभव येतो अहम ब्रह्मास्मी, आणि मग त्याला शेवटचा प्रत्यय येतो सर्वम खलु इदम ब्रह्म, हे सगळं ब्रह्मच आहे. आणि शेवटी येतं प्रज्ञानम ब्रह्म, म्हणजे हे ब्रह्म ज्ञानस्वरूप आहे. अशा या महावाक्यांचा त्याला सगळा अनुभव येतो. आणि आता तो शोधाशोध काय करणार. कालच्या थोड्याशा याच्यातला काही भाग सांगायचा राहिलेला होता, तो सांगते. नामदेवाला सुद्धा कशी ब्रह्मप्राप्ती किंवा ही समभाव त्याच्या फक्त प्राणीमात्रांमध्येच असं नाही, सगळ्या देवांमध्ये सुद्धा एकरूपताच आहे, हे जेव्हा मनुष्य मानतो आणि सगळीकडं कणाकणात क्षणाक्षणात हा भगवंत भरून राहिलेला आहे. म्हणून ज्या वेळेला सगळे संत जमतात आणि तो गोरोबा त्याची जी थापी असते ती मारून बघत असतो की कुणाचं मडकं कच्चं आहे, कुणाचं मडकं पक्कं आहे. परीक्षा चाललेली असते. सगळ्यांची म्हणजे छान पक्की असतात. पण नामदेवा तर करूनच घेत नाही. तो म्हणतो नको नको, मला काही नको. मग ती मुक्ताई म्हणते हे कच्चं मडकं आहे. आणि कच्चं मडकं आहे म्हटल्यावर त्याला खूप वाईट वाटतं, सगळे हसतात. मग त्याचा खेद झाला त्याला. आणि म्हणून देवसुद्धा हसतो. तर देवाला तो विचारतो की तुम्ही का हसता आहात, माझ्यात कोणता उणेपण आहे, माझ्यात कोणता कच्चेपण आहे, लोक मला असं का म्हणतात. तेव्हा सांगतात अरे तुझं सगळं म्हणणं खरं आहे, पण माझ्या इतकाच ज्ञानदेवावर पण विश्वास आहे ना, मग तू त्यालाच विचार, तो तुझी शंका दूर करेल. असं म्हटल्यानंतर ज्ञानदेवांनी नामदेवाच्या भक्तीची खूप कौतुक केलं, स्तुती केली. पण त्यांनी फक्त सांगितलं की ज्ञानाची ओढ पाहिजे आणि आपल्याला गुरु करायला पाहिजे. भगवंतांनी त्याला सांगितलं की तुला आता गुरुची गरज आहे. आणि म्हणून त्यांनी त्या औंढ्या नागनाथला नामदेवाला पाठवलेलं आहे विसोबा खेचरांना भेटायला. आणि तो तिथं गेला तर त्यांनी काय पाहिलं की ते बाहेर शिवालयात कुठंतरी आहेत म्हणे. ते खेचर, विसोबा खेचर खूप म्हातारे आहेत. आणि तो उत्साहानं तिथं गेला तर त्यांना दिसलं अगदी गलित गात्र झालेला म्हातारा शिवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेला आहे. त्याला इतका राग येतो आणि तो पटकन म्हणतो की काय हे, तुम्ही पाय पिंडीवर ठेवून झोपलात. तेव्हा ते म्हणतो मी थकलेलो आहे रे, मला काढवत नाही पाय, तू जरा बाजूला कर बरं. पाय बाजूला करतो, खाली घेतो तर तिथेही पिंड, दुसरीकडे सरकवतो तिथेही पिंड, तिसरीकडे, सगळीकडे पूर्ण गोलाकार फिरला तरी सर्वत्र तो शंकर, त्याला पिंड, शंकराची पिंड दिसली. आणि मग त्याच्या लक्षात आलं की त्याच्या ज्ञानाचा प्रकाश त्याला तेव्हा झालेला आहे की अरेच्छा,
मी फक्त माझ्या आणि विठोबापुरतंच नातं ठेवलेलं आहे, पण हा परमेश्वर सगळीकडं भरून राहिलेला आहे. आणि म्हणून त्यांनी विसोबांना गुरु केलं. तेव्हा पांडुरंग म्हणतात, नामदेवा आता आम्हाला विसरलास का काय? आमच्या भेटीची उत्सुकता संपलेली दिसती. तर त्याच्या डोळ्यात पाणी तरळतं आणि तो म्हणतो, असं कसं म्हणता? आपण तर मला नित्य भेटत असता. तुमच्या दर्शनाशिवाय माझा एक क्षणही जात नाही. आणि मी आपणापासून कधी दूर गेलो तर आपल्याला भेटायला येण्याचा प्रश्नच येईल कसा? असं हे सगळं याच्यामध्ये आहे. कालची कथा, कालच्या याच्यामध्ये कोणीतरी प्रश्न विचारला होता, तेवढं उत्तर सांगते आणि मग जर राहिला वेळ तर आपण पुढचा श्लोक घेऊया. काल समर्थांनी भगवंताचं स्मरण केलेलं आहे, गुरु दत्तात्रेयांचं स्मरण केलं आहे. म्हणजे ते जेव्हा डोळे मिटून बसलेले असतात तेव्हा हेच गात असतात, दर्शन द्या गुरु दत्ता दत्ता, दर्शन द्या गुरु दत्ता, कृपा करावी सद्गुरुनाथा, कृपा करावी सद्गुरुनाथा, दर्शन द्या गुरु दत्ता दत्ता, दर्शन द्या गुरु दत्ता. आणि तिथे दत्त प्रगट झालेले आहेत. त्यांनी दर्शन दिलं, त्यांना आनंद झाला. त्यांच्या चरणावर त्यांनी मस्तक ठेवलेलं आहे, लोटांगण घातले. पण म्हणतात, महाराज तुम्ही त्या ब्राह्मणांना दर्शन द्यायला पाहिजे, त्यांना का नाही दर्शन दिलं? तर ते सांगतात, ह्या जन्मीच काय पुढच्या जन्मीसुद्धा त्यांना दर्शन होणार नाही. कारण त्यांच्यामधला जो अहंकार आहे, मी पण आहे, तो अजून संपलेला नाही आहे. पण म्हणतो असं करू नका हो, ते 12 वर्ष तपश्चर्या करतायत. काही त्यांची चूक झाली असेल तर त्यांना क्षमा करा. असं 2दा-3दा विनवल्यावर दत्त म्हणतात, ठीक आहे, त्यांना बोलवून आणा. आता समर्थांनी काय केलं, आपले जे 2 शिष्य आहेत, उद्धव आणि कल्याण, त्यांना पाठवलं. कारण सगळे ब्राह्मण घाबरून, त्यांना कापा म्हटल्यावर घाबरून पळून घरी गेलेले असतात. आपापल्या घरात जाऊन दारं लावून बसलेले असतात आणि बायकांना सांगतात, अजिबात दार उघडू नका बरं का. तसे हे दोघं आले. आता पूर्वीच्या काळी बेल नव्हती दाबायला, तप 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 दारावर केलं. मग दार उघडून पाहिलं एका ब्राह्मणांनी. म्हणे काय? अहो म्हणे साक्षात दत्तांनी दर्शन दिलेलं आहे, चला तुम्ही, त्यांनी बोलवले तुम्हाला दर्शन घ्यायला. नको 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 म्हणतो, हे चांदीचं पळी पात्र घेऊन जा, तुम्हाला हे देतो, पण आम्हाला तिकडं बोलवू नका. त्यांना तीच मायाच आठवत असते. दुसऱ्याच्या ठिकाणी हे करतात, थप 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 थप. अहो दार उघडा, दार उघडा, दत्त महाराज आलेले आहेत. त्यांनी दार उघडून किलकिलं करूनच पाहिलं, नको नको नको, हे रेशमी वस्त्र घ्या आणि परत जा, आम्हाला काही देवाच्या दर्शनाची आता ओढ नाही, या जन्मी नाही, पुढच्याही जन्मी नाही. म्हणजे माणूस किती करंटा असू शकतो याचं हे उत्तर आहे. आणि ते परत आले. ते परत आल्यानंतर दत्त म्हणाले की ठीक आहे, आता मग काय करणार? आता दत्त पुन्हा अदृश्य झालेले आहेत. तर समर्थांना दर्शन मिळालं, त्यांच्या शिष्यांना दर्शन मिळालं, पण आपल्या म्हणतात ना, दारात गंगा आली तरीसुद्धा तिला आपण साधं दूषित पाणी म्हणून त्याच्याकडं पाहिलंही नाही. ते दोष कोणाचा आहे? त्या गंगेचा आहे का आपला? एवढं बोलवायला जाऊनसुद्धा ते ब्राह्मण आले नाहीत, हा दोष त्यांचा आहे. पण इथे मात्र समर्थ आणि ते 2 शिष्य हे ब्रह्मभूत प्रसन्नात्मा म्हणून त्यांना ते परब्रह्माचं, दत्तगुरूंचं दर्शन झालं. आज नेमका गुरुवार आहे आणि ती कथा पूर्ण करण्याची इथे संधी मिळालेली आहे. तर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवली हवी. मग तिथे ती जी माया रचलेली होती तिचा पुन्हा अर्थ सांगते की ती हंडी, ती बाई, ह्या सगळ्याचा अर्थ काय? तर ती बाई म्हणजे साधी सुधी कुणी नव्हती, योग माया होती. माया रचली होती, भगवंतांनी माया रचली. मग त्यांनी आधी 25 कोंबड्या कापायला लावल्या. आता त्या कोंबड्या कापत असताना त्या कोंबड्या बिचाऱ्या ओरडत होत्या, पक 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 पकाक पक करून, आणि त्यांची पिसं सगळी त्या मंदिरातल्या ब्राह्मणांच्यापर्यंत जात होती. तेव्हा ते शिव शिव करून ओरडत होते. तर त्या 25 कोंबड्या म्हणजे ही 25 तत्व सांख्यांनी सांगितलेली. मग अशी त्या अनुराधाताईंनी प्रश्न विचारला आहे,
त्यांना ह्याचं उत्तर मिळून जाईल की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, मन, बुद्धी, अहंकार, प्रकृती आणि पुरुष अशी ही 25 तत्व आहेत. ही सांख्याने म्हणजे भगवंतांनी ही निर्माण केली, अर्थात ती योगमाया निर्माण केली. मग तिनं ही सगळी सृष्टी कशी निर्माण केली आत्ता जसं आपण पाहिलंय तसं. मग त्याच्यानंतर 6 त्यांनी बकऱ्या घालायला सांगितल्या. बकऱ्या म्हणजे कोणत्या? मी काल सांगितलं की षड्रिपू, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे 6 शत्रू म्हणजे त्या बकऱ्या आहेत. त्या त्यांनी टाकून दिल्या त्यात, तरी ती भांडी भरायला नाही. म्हणून शेवटी रेडा कापायला लावला. रेडा म्हणजे काय? अहंकार. त्याची पहिली आहुती दिली पाहिजे आपण, पण आपणही अजून 100% आहुती दिली जात नाही. कुठंतरी मी डोकावलाच जातो. आणि नंतर सांगितले मुलं टाका. मुलं कापून, तर मुलं म्हणजे सत्व, रज, तम. हे 3 गुण म्हणजे ही 3 मुलं होती आणि ती टाकलेली आहेत. म्हणजे या सगळ्याचं जेव्हा विसर्जन होईल तेव्हा आपण ब्रह्मभूत होणार आहे, तेव्हा आपण प्रसन्नात्मा होणार आहे. मग न शोचती होणार आहे, न कांक्षती होणार आहे. आता भगवंताचं दर्शन झाल्यावर समर्थांना काही उरलं का हो? खरं म्हणजे लहानपणी त्यांना श्रीरामांनी दर्शन दिलेलंच होतं. जागोजागी मारुतीराया तर भेटतच होते. पहिलं मारुतीरायांनी दिलेलं होतं. तसं आपल्यालासुद्धा एकदा ही परमपदाची प्राप्ती झाल्यानंतर काहीही उरत नाही. ही भावना आपण लक्षात ठेवायची. आणि इथून पुढं अशा छोट्या छोट्या गोष्टींची मग त्याला काही इच्छाच उरत नाही. कुठलीच गोष्ट आपल्याला रेच्छा, हो मला या ठिकाणी जायचं राहिले. खरंच सांगते, आतासुद्धा इथे जरी आले ना, मी काही अजून ब्रह्मभूत झालेली नाही आहे, पण आपण त्या वाटेवर आहोत, प्रयत्न करतो. तर सगळे म्हणतात मला असं वाटतं की काही नको, आता इथे आलो ना बस. काय पुन्हा ते सगळीकडं सगळं बघून तरी किती माणसाची तृप्ती कधीच होणार नाही. 5 इंद्रियांची कधीच होणार नाही. डोळ्यांनी पाहण्याची होणार नाही, कानाने ऐकण्याची होणार नाही, गंध घेण्यानी घ्राणेंद्रियाची होणार नाही, रसनेंद्रियाची किती खाल्लं तरी होणार नाही. हळूहळू हळूहळू आपल्याला प्रसन्नता, शांतता, विरक्ती हे आलीच पाहिजे ना. आता हे पाहिजे ते पाहिजे, लहान मुलांसारखं आपण अशा उड्या मारण्यात काय अर्थ आहे? हळूहळू या ब्रह्मभूतपर्यंत जायचे. कालचा जो श्लोक होता की ब्रह्मभूयाय कल्पते, त्याच्याबद्दल आता ज्ञानदेवांची आपण ओवीत बघूया. ती आपल्याला पाहिजे की ती अवस्था म्हणजे काय? ब्रह्मभूत होण्यापूर्वीची अवस्था ब्रह्मभूय. म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी सांगितले पुनवेसी चाऊदसी. पौर्णिमेच्या आधी चाऊदसी म्हणजे ज्याला आपण चतुर्दशी म्हणतो, त्यात आणि पौर्णिमेच्या चंद्रात किती फरक असतो हो? एका कलेचा फरक असतो. तशी अवस्था त्या ब्रह्मभूयची आहे. आणि ब्रह्मभूत म्हणजे कशी अवस्था आहे? पूर्णचंद्र. एकदा पूर्णचंद्र झाल्यावर त्याला आता वाढायचं काही वृत्त का हो? नाही. तसे एकदा आपल्याला ही प्राप्ती झाली, ब्रह्मभूत झालो, प्रसन्न झालो की मग त्याला कशाचीही इच्छा राहत नाही, कशाचाही शोक होत नाही, किंवा तो कशाने हरखूनही जात नाही. पुढचा श्लोक घ्यायचा आहे. जर वाचून झाला तर होईल, मध्येच थांबलं तर मात्र अगोदर मी प्रार्थना म्हणून घेते. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. 55वा श्लोक आहे. भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. भक्त्या म्हणजे अत्यंत भक्तीने, माम अभिजानाति, माम म्हणजे मला, आणि अभिजानाति म्हणजे मनुष्य जाणू शकतो, जाणतो.
अत्यंत भक्तीनं मनुष्य मला जाणू शकतो. आणि पुढं म्हणलं यावान यहा च अस्मी, 3 शब्द आहेत तिथे. यावान, यावान म्हणजे जितका, यहा म्हणजे जो, च म्हणजे मी, आणि अस्मी म्हणजे मी. तर जेवढा मी त्याला यथार्थ स्वरूपात जाणू शकतो, पुढच्या ह्याच्यात म्हणलेलं आहे तत्वतः, तत्वतः जाणू शकतो. म्हणजे जो मनुष्य मला किंवा माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपाला कसा जाणू शकतो? भक्तीनंच जाणू शकतो, भक्तीद्वारेच जाणू शकतो. आणि म्हणून मग काय म्हणले? ततः, ततो म्हणजे ततः, ततः म्हणजे नंतर, माम म्हणजे मला, तत्वतः ज्ञात्वा, तत्वतः जाणून, विशते तदनंतरम, नंतर या भगवत धामामध्ये किंवा माझं जे धाम आहे त्या ठिकाणी प्रवेश करू शकतो. म्हणजे एकदा तो मला पूर्णपणे भक्तीनं जाणून घेऊ शकतो आणि मग माझ्या ठिकाणीच प्रवेश करू शकतो. त्याला पुन्हा परमधाम, एकदा परमधाम मिळाल्यानंतर दुसरं धाम मिळण्याची गरजच नाही आहे. म्हणजे माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपाला तो भक्तीनंच जाणू शकतो. शेवटी काय आहे? ज्ञानोत्तर भक्ती ही महत्त्वाची. एकदा ज्ञान झालं की ती भक्ती अजून श्रेष्ठ आहे. नामदेवाची भक्ती पहिली श्रेष्ठ होतीच. 5-6 वर्षाच्या ज्ञानदेवानं विठुरायाला प्रसन्न करून घेतलं होतं आणि त्याच्या मुखात सगळं भरवलेलं होतं. पण ज्ञान झाल्यानंतर त्याला जो सगळीकडे समभाव आला तो वेगळाच होता. तसं आता भक्तीद्वारे तो माझ्या भक्तीनं पूर्णपणे युक्तही होतो आणि माझ्या परमधामाला पोहोचतो, असं आपल्याला भगवान सांगतायत. म्हणजे जेवढा तो जवळ मला पूर्णपणे जाणेल, आहे कोण व केवढा पसरला भक्तीमुळे तत्वता, जाणे तो मज जाणता मिळत जो माझ्या स्वरूपी तदा. म्हणजे मी परमात्मा केवढा आहे, कोण आहे, हे विज्ञानयुक्त भक्त भक्तीच्या योगानंच मला जाणू शकतात. आणि मला जाणल्यानंतर परमात्मा स्वरूपाला म्हणजेच माझ्या पदाला, माझ्या धामाला येऊ शकतात. बघूया समश्लोकी. भक्तीने तत्वता जाणे कोण मी केवढा असे, या परी मज जाणूनी माझ्यात मिसळे मग. असं मला जाणून माझ्यातच तो मिसळ. आता बघा, हे सगळे राक्षसांना सुद्धा मारलं, अगदी पुतनेपासून, पण तिची जी आत्मज्योत आहे ती भगवंतामध्ये विलीन झालेली आहे. म्हणजे त्यांना वाईट हे गती मिळालेली नाही आहे. जेवढे जेवढे राक्षस मारले ते सगळे त्याच्यामध्येच विलीन झालेले होते. संत तुकाराम म्हणतात, तेगा सर्वात्मता भक्तीची जाणता, झाला सप्रेमता देह भावे, अनंत ब्रह्मांडे अनंतची घडे, अनंता संगडे केले जीवा, तत्वी प्रवेशला प्रांताचे वेळेला, जयाले शेयाला तेथे गुप्त, पुन्हा मग निघणे प्राणांतीही नेणे, ऐसी स्थिती बाणे तुक यास. वामन पंडित म्हणतात, अन्यत्वे ब्रह्मपुच्छत्वे जाणे सर्वात्मभक्तीने, तत्व जाणोनी देहांती निघोनी न निघे पुन्हा. किंवा मुक्तेश्वर म्हणतात, भक्तीने समजाणती जशी आहे माझी स्थिती, आत्मत्वे तत्व जाणती प्रवेशती तयात. तर काशीनाथ स्वामी म्हणतात, पराभक्ती ते जाणतो पूर्ण माते, असे जो चिदानंद मी ब्रह्म येथे, तया अद्वयत्वे बरे ओळखूनी, रिघे मद्रूपी ज्ञान ध्याना गिळूनी. आठवले म्हणतात, आहे खरोखर पहा जितका जसा मी, मद्भक्तीनेच कळतो ती तुका तसा मी, हे जाणिल्यावरी असे मजलाही बाहे, माझ्यात तो मग मिळूनी सदैव राहे. थत्ते म्हणतात,
स्वभक्तीमुळे तो मला जाणता आहे. कसा केवढा कोण मी तत्वता आहे. मला तो असे तत्वता जाणूनिया. पुढे मत्स्वरूपी शिरे येऊनिया. देशपांडे म्हणतात, कोण मी कैसा या विषयी त्या ते. याच भक्तीने ज्ञान योग्य होते. तया ज्ञानाच्या स्थिर प्रभावाने मत्स्वरूपी तो प्रवेशे सुखाने. शंकराचार्य म्हणतात, त्या श्रेष्ठ भक्तीनं मला परमात्म्याला मी जसा आणि जेवढा आहे तसा जो तत्वता जाणतो, त्या भक्तीने मला तत्वता जाणून त्वरेने माझ्यात प्रवेश करतो. ती बाकीच्या राक्षसांची किंवा यांची जी भक्ती होती ती विरोधाभक्ती होती, पण विरोधाभक्तीच होती, त्यामुळे ते त्यांच्यामध्येच लय पावले. मग आता मी जेवढा आहे जसा आहे त्या मला तत्वता जाणतो. याचा अभिप्राय असा आहे की जेवढा आहे अर्थात उपाधीच्या योगे झालेल्या विस्तारासहित मी जेवढा आहे. आता ज्या ज्या रूपामध्ये आले त्याचा विस्तार केवढा आहे. आणि जसा आहे म्हणजे समस्त उपाधिरहित उत्तम पुरुष. आपल्यात आणि त्या भगवंतात काही फरक आहे की नाही. जरी त्यांनी मनुष्य रूप घेतलेलं असलं तरी त्याच्यात फरक आहे की तो आकाशासारखा सर्वव्याप्त आहे. आणि माझ्यात आणि सगळ्यांमध्ये अद्वैत जो पाहतो, मी अजर आहे, मी अद्वैत आहे, अभय आहे, अशा मला जो तत्वतः जाणतो, हे तत्व कळायला पाहिजे की तो परमात्मा मी यात फरक काय. मी मर्त्य आहे, तो अमर आहे. मला म्हातारपण आहे, तो अजर आहे. मला मृत्यू आहे, तो अमर आहे. आणि मला भय आहे, तो अभय आहे. हे सगळं जो तत्वतः जाणतो आणि मला जाणल्यानंतर माझ्यातच प्रवेश करतो. म्हणजे ज्ञात्वा म्हणजे विशते तदनंतरम, म्हणजे त्यानंतरची क्रिया. या दोन्ही भिन्न नाही आहेत, एकाच वेळेला ते होते. वर्णन करण्यासाठी आता आपल्याला 2 वाक्य घ्यावी लागतात. फळानंतर अभाव, फळानंतरचा अभाव ज्ञानाला एक विशेष आहे. कारण काय की आता एकदा मुख्य फळ प्राप्त झाल्यानंतर उरत काहीच नाही ना. म्हणून 13व्या अध्यायात म्हणलेलं आहे, क्षेत्रज्ञान चापी माम विद्धी. म्हणजे मी क्षेत्रज्ञ आहे हेच तू ज्ञान करून घे. अशा सगळ्या गोष्टी भगवंतांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. म्हणजे फळ पाहता पाहताच आपल्या लक्षात येतं की ते पाडाला आलंय. म्हणजे आता ते पिकायला योग्य झालेलं आहे, पिकण्यासाठी योग्य झालेलं आहे, पिकलेलं नाही. त्याचा रसाचा पक्का पाक अजून झालेला नसतो. पिकवत ठेवावं लागतं. आंबे आपण पाडाला एक म्हणजे त्याचं हे असतं ना, लक्षण असतं, चिन्ह असतं की तो थोडासा पाड यायला लागला की त्याचा रंग बदलतो. मग आपण सगळे पाडाचे आंबे काढतो आणि छान त्याची आढी घालतो. पण त्याला काही काळ जावा लागतो. आता मध्यंतरी आमच्याच ओळखीच्यांनी असे आंबे काढले, पण ते घरगुती त्यांच्या लक्षात नाही आलं. त्यांनी ते अपाडीच उतरवले. त्यामुळं हापूसचा आंबा असूनसुद्धा तो शेवटपर्यंत हिरवाच राहिला आणि गोड झालाच नाही. आणि त्यांनी अगदी कमी दरामध्ये विकतो म्हणून सांगितलं. 150 रुपये किलोनी विकले. पण खाणाऱ्यालाही समाधान नाही आणि त्या देणाऱ्याला नंतर पश्चाताप झाला असणार. पण काय उपयोग आहे. म्हणून अपाडी काढायचा नाही. तसं ज्याला आपल्या पोहण्याची भीती असेल तो कधी समुद्राच्या नदीच्या पाण्यात प्रवेश करेल का हो. किंवा समुद्राच्या पाण्यात शिरण्यापूर्वी त्याच्या खारेपणाचा अनुभव नसतो. मग समुद्ररूप झालेला नसतो. नदीचंही तसंच असतं. नदी जेव्हा समुद्रात मिसळते त्यावेळेला मिसळून गेल्यावर तिचं वेगळेपण राहतच नाही. तसं ब्रह्मरूप झालेला जो जीव आहे तो पूर्ण ब्रह्म होण्यास किंवा ब्रह्माची तत्वतः व्यापकता कळण्यासाठी काही काळ जातो. थोडासा विशते तदनंतर म्हणण्याचा हा उद्देश आहे. जय श्रीकृष्ण.